आपल्यासोबत आहेत आमदार रोहित पवार. सर, काय सांगाल, काल कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान सभेमध्ये महिला शेतकरी सक्षमीकरणाचं विधेयक मांडले. एकूणच तुम्ही काय बघता? नाही, महिलांच्या बाबतीत कुठलाही तिथं निर्णय घेतला जात असेल, महिला सक्षमीकरणाबाबतीत घेतला जात असेल तर स्वागत करण्याची नक्कीच तिथं जरूरत आहे. आता तुम्ही जर बघितलं 7/12 ज्याच्या नावावर तो शेतकरी, काही महिलांच्या नावावर पण 7/12 असल्यामुळे महिला शेतकरी आहेत. आणि आम्ही कशासाठी आता लढतो तर कर्जमाफीसाठी लढतोय. कर्जमाफीच्या बाबतीत 70% शेतकऱ्यांवर तिथं अन्याय होणार आहे. आता एखादा पुरुष शेतकरी असेल त्याची पत्नी तर आहे, मुलगी तर आहे, मुलगा आहे, मग त्यांच्यावर तिथं अन्याय होणार आहे. त्यामुळे ठीक आहे, तुम्ही इथं मांडलं त्याचं स्वागत करतो, पण दुसऱ्या बाजूला कर्जमाफी जी फसवी दिलेली आहे त्या कर्जमाफीच्या बाबतीत काहीतरी करा. ज्या अटी टाकल्यात त्या तुम्ही काढा, नाही तर 70% शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. जो पीक विमा तुम्ही घालवला आहे तो परत इथं आणा. सन्मान योजना कागदावर जी ठेवली ती लागू करा. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत लागू केल्या जात नाहीत, त्यामुळे अधिवेशनामध्ये चमकोगिरी करून कुठेतरी एखादा विषय मांडला जातो. म्हणजे आम्ही त्या जे काही मांडलं तो जो रूल असेल त्याचं आम्ही अभिनंदन करतो, स्वागत करतो, पण दुसऱ्या बाजूला ज्या खऱ्या अर्थाने गोष्टी व्हायला पाहिजेत त्या होत नाही, हे दुर्दैव. या विधेयकाचा महिलांना फायदा होईल? बघावं लागेल. कसं आहे, बऱ्याच योजना आणल्या जातात, दाखवल्या जातात, पण त्या लागू केल्या जात नाहीत. आणि या सरकारची ती खासियत आहे, बऱ्याच योजना फक्त कागदावर आणि अधिवेशनामध्ये राहतात, त्या लागू केल्या जात नाहीत. खऱ्या अर्थाने लागू केल्या जातील तर नक्कीच त्याचा काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. पण मोठ्या प्रमाणात फायदा जर करायचा असेल तर कर्जमाफी योग्य पद्धतीने होणं महत्त्वाचं आहे. पीक विमा योग्य पद्धतीने आणणं महत्त्वाचं आहे. त्यांच्या मुलामुलींना शिक्षणासाठी मदत होणं तितकंच महत्त्वाचं आहे. खताच्या किमती कमी होणं महत्त्वाचं आहे. हमीभाव जो त्यांच्या उत्पादनाला मिळाला तो मिळाला पाहिजे, तर मग शेतकरी खुश राहतील. अशा काही योजना आणून फक्त त्याच्यातून गरिबी हटेल, नाही तर लोकांच्या अडचणी हटतील असं नाही. खऱ्या अर्थाने व्यापक काम केलं तरच मग काहीतरी होऊ शकतं. सर, एक शेवटचा प्रश्न आहे. काल साकीनाका परिसरात मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू झाला आहे. खूपच दुर्दैवी घटना. याला जबाबदार कोण आहे? तुला शासन आणि प्रशासन जबाबदार आहे, कारण का शेवटी 300 कोटी रुपये तुम्ही खर्च कशासाठी करता तर मॅनहोल नीट करायला, गटर नीट करण्यासाठी, झाडं जे वाकलेले आहेत पडू शकतात ते कापण्यासाठी. आणि मग 300 कोटी खर्च करून सुद्धा जर मॅनहोल नीट होत नसेल आणि त्यात जर एखादा व्यक्ती पडून मृत्यू होत असेल तर पूर्णपणे त्याला प्रशासन आणि शासन जबाबदार आहे. आता ती जबाबदारी सरकारने तिथं घेतली पाहिजे. अजून सुद्धा 10-15% मॅनहोल अजून उघडेत असं आपल्याला जाणवतं. उद्या जाऊन जर त्याच्यामध्ये कोणी पडून अजून मृत्यू झाला तर त्याला कोण जबाबदार? ते पूर्णपणे जे असे अधिकारी जे अशा चुकीच्या कॉन्ट्रॅक्टरला काम देतात ते सुद्धा याच्यात जबाबदार आहेत. तर काल एकूणच साकीनाका परिसरात मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू झाला होता. याबद्दल आमदार रोहित पवार यांनी सरकार जबाबदार आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसरीकडे काल सभागृहात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महिला शेतकरी सक्षमीकरणाचं विधेयक सादर केलं. हे विधेयक कुठेतरी शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी थोडंफार तरी उपयोगी असेल आणि पुढे येणाऱ्या काळात याची किती अंमलबजावणी होईल याकडे सर्वांचंच लक्ष आहे. आणि त्या संदर्भात देखील आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर मी जान्हवी जाधव, मुंबई.